मी खरंच भरून पावले. सगळे किती कौतुक करत होते तुझं. माझ्या बाळाला माझीच नजर लागेल. एक मिनिट. आई, उद्या कॉन्फरन्स मध्ये मी सगळ्यांना एक सरप्राईज द्यायचा प्लॅन करतोय. सरप्राईज? काय सरप्राईज? म्हणजे गेले काही दिवस मी ज्या प्रॉडक्टवर काम करत होतो त्या प्रॉडक्ट बद्दल अनाउन्समेंट करण्याचा मी विचार करतो. ग्रेट आयडिया. म्हणजे तुझा नवीन प्रॉडक्ट काय आहे हा सस्पेन्स उद्या क्लिअर होणार आहे. तर कमाल आयडिया रे. म्हणजे प्रोडक्ट जर लॉन्च झालं तर ते सर्व जगाला कळेल उद्या. आयडिया कोणाची आहे? माझ्या लेकाची. बाय द वे माझा पण मुलगा आहे तो. माझ्यावर गेलाय ना पण. चला म्हणजे उद्या नवीन प्रोडक्टच्या लॉन्चसाठी तयारी करायला लागेल. सारंग, उद्या सगळ्यांनी छान तयार होऊन अवॉर्ड फंक्शनला जायचंय. ओके? आणि अमृता, या पोरीला सुद्धा एखादी चांगली साडी बघ. माझ्या सारंगची बायको म्हणून जाते. प्रेझेंटेबल दिसायलाच हवी. ओके? चला आता सगळेजण आराम करा. इट्स अ बिग डे फॉर अस टुमॉरो. ओके? सगळेजण फ्रेश दिसायलाच हवे. जा, चला. गो गो गो. चल. तिलोत्तमा, तू तुझ्या सुनेला चक्क इन्व्हाइट केलंस उद्याच्या कार्यक्रमात? कसं आहे ना, माझ्या सारंगसाठी आज खूप महत्वाचा दिवस आहे म्हणून केवळ त्या पोरीला मी आनंद घेऊ देत होते. डोंट बी टू हॅपी. चला. एक दिवस येईल तिलोत्तमा जेव्हा तू स्वतः तिला सून म्हणून मनापासून स्वीकारशील. मला खात्री आहे सावली सगळं शक्य करून दाखवेल. तर मी काय म्हणतो, आपण बाहेर जायचं फिरायला? नको. मागच्या वेळेस जेव्हा आपण डिनरला गेलो होतो तेव्हा काय काय तमाशे झाले होते लक्षात आहे ना? हा पण तो कोइन्सिडन्स होता ना. परत परत थोडी होणार आहे. नुसतंच बाहेर फिरायला जाण्यापेक्षा आपण शॉपिंगला जायचं. कार्यक्रमाची शॉपिंग करायचीच आहे. तसे सारंगदादा आणि सावलीवणी गेलेच आहेत पुढे. ते गेलेत म्हणून आपण पण शॉपिंगला जायला पाहिजे का? आपलं स्वतःचं लाईफ नाहीये का? आणि ते गेले कारण त्यांना मिरवायला मिळणार. आपला काय संबंध? तू असा का विचार करतेस? पण आपण फॅमिली होत की नाही? मग फॅमिली युनिट म्हणून विचार कर ना. मी सगळ्यांचा विचार करते सोहम, पण सावली वहिनीचा सोडून. माहितीये मग. तर ऐका, हे सक्सेस आपल्या अख्ख्या फॅमिलीचं आहे. आपण सगळे एकत्र एन्जॉय करणार आहोत. त्यामुळे प्लीज. मला नाही यायचंय. तुला जायचंय तर जा. असं करू नकोस ना प्लीज. चल ना, चल. अरे सोहम, मी काय करू तिथे येऊन? तिथे फोकस माझ्यावर असणार आहे का? नाही. सगळा फोकस त्या सावलीवर असणार आहे. ती जाणार आहे स्टेजवर आणि मी नुसतं खाली बसून टाळ्या वाजवत बसायचं का? मला नाही इंटरेस्ट हे सगळं करण्यात. तू जा. नाही, आज खरा दिवस माझा होता. तुला सांगतो कसला भारी इंटरव्ह्यू दिलाय मी. कडक इंटरव्ह्यू दिलाय. अख्खी बबलूने ना जीवन कथा सांगितली त्यांना. बिचारे रडत होते ग. इतके रडत होते की उत्सव मूर्ती राहिली बाजूला. आपणच बाजी मारली. तुला सांगतो ना वहिनी, पुढच्या महिन्यात टीव्हीवर मीच दिसणार आहे. असा हिरो, बबलू हिरो. ओ वहिनी, स्टोरी इकडे. इकडे काय? बबलू, मला ना हे दिसले. हे म्हणजे राजकुमार दादा. हो. थांबा, मी बघून येतो. काय झालं बबलू?
होते ना ते. वहिनी भास होता. बरोबर, नवरा आहे ना, आठवण येणार, भास होणार. नाही बबलू, भास नव्हता तो, मला खरंच दिसले ते. ऐक ना प्लीज, तू एकदा नीट बघतोस का? माझी अजिबात इच्छा नाही त्यांच्या समोर जायची, प्लीज. असं बोलतंय, आलोच बघू. फोन पिकअप. इथे मला भिकेचे डोहाय लागलेत आणि ही बाई फोन उचलत नाही. ऐश्वर्या फोन उचल. वहिनी बरोबर, हा आहेत ना. भास होता, ते बरोबर बोलते मी. भाई आपका 320 रुपया दिलवा दो. 320 ना. हाँ. बेट. येस. इतक्या रात्री फोन का केलायस? काय काम आहे? दिवसभर फोन केला, ती बाई म्हणते जिस व्यक्ति को आपने फोन किया है वो अभी आपका फोन नहीं उठा रही है. कानातनं रक्त आलं माझ्या, म्हणून आत्ता केला फोन. इतका काय अर्जंट आहे? बोल लवकर. तू काय तिथे निवांत आहे? पैसे कधी देणार आहेस ऐश्वर्या, ते तर सांग. मी निवांतच असणार. तुला तुझ्या कर्मांची फळं मिळतात. आणि हॅलो, तू बाहेर आहेस ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी नाही आहे. तू उद्योग केलेस म्हणून तू बाहेर आहेस. आता मी फोन ठेवते. ऐक ना, हे लेक्चर आहे ना, तो नील नावाचा बाजूला असेल ना तुझ्या, त्याला द्यायचा, कळलं? त्यामुळे गपचूप बस आणि मला पैसे कधी देणार तेवढं सांग. ए हॅलो, ऑर्डर नाही सोडायची. मी एक विश्वासू माणूस शोधते. जेव्हा मला विश्वासू माणूस भेटेल तेव्हा मी पैसे काढेन. मी स्वतः जाणार नाही. काही चंद्राला जाणार आहे का शोधायला विश्वासू माणूस? मी आहे ना, मी जातो. तू ऐकलं नाहीस, मला असं वाटतं मी म्हणाले विश्वासू, ट्रस्टवर्दी माणूस. तू आणि विश्वासू, अरे देवा. तुझा कट तुला चोख देईन, मग तर झालं. बरं ठीक आहे, उद्या भेट मला, मी देते चेक.